या आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याचा रस तुम्ही खाल्लाच असेल, पण एकदा असा दिवसभर मऊसूत राहणारा लुसलुशीत दाणेदार आंब्याचा शिरा आवर्जून बनवा. अगदी तोंडात घालताच विरघळला जातो. मी इथे अचूक प्रमाण आणि योग्य पद्धत वापरली असल्यामुळे शिरा कधीच चिकट किंवा कोरडा होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. चला रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 2 आंबे घेतलेले आहेत, ताजे आंबे आहेत आणि इथं 10 मिनिटांसाठी मी पाण्यात ठेवलेले होते. आता चांगला धुवून घेतला आणि हा आंबा आपण कापून घेऊ. आंब्याचा शिरा बनवतोय तर आंब्याचा रस हा हवाच, तर त्यासाठी आंबा कापून घेतला आणि बघा आंब्याच्या फोडीला अशा लाईन्स चाकूने केल्या की व्यवस्थित त्याचा आंब्याचा पल्प हा निघला जातो. आणि हा सगळा पल्प आहे तो मी एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेते. चाकूने बघा व्यवस्थित हा सगळा पल्प निघला जातो. आणि अशा पद्धतीने मी सगळे बाकी 2 आंब्यांचा असंच पल्प काढून घेतला. आणि इथं या रसामध्ये दूध किंवा पाणी किंवा साखर न घालता हा आंब्याचा पल्प आपल्याला इथं फिरवून घ्यायचा आहे. मिक्सरला असं छान फिरवून घेतला. थोडा मिक्सरला फिरवल्यामुळे त्याच्यातील गाठी ह्या मोडल्या जातात. आणि हा बघा आंब्याचा रस असं छान तयार झाला आहे. इथे मी 2 आंब्यांचा रस घेतला आहे, त्यामुळे या शिऱ्याला आंब्याचा फ्लेवर एकदम मस्त येतो आणि कलर सुद्धा छान येतो. आता हा आंब्याच्या रसाचा बाउल जरा साईडला ठेवू. आणि आता सुरुवातीला आपल्याला 1/4 वाटी दूध आणि 1/4 वाटी पाणी एकत्र करून एका साईडला उकळायला ठेवते. दुधाचं आणि पाण्याचं प्रमाण अगदी अचूक आहे, त्यामुळे अगदी शिरा आपला लुसलुशीत आणि दाणेदार तयार होतो. तर दुसऱ्या गॅसच्या फ्लेमवर मी एक कढई ठेवली आहे. कढई गरम झाली, त्याच्यामध्ये मी इथं अर्धा वाटी तूप या शिऱ्यासाठी वापरणार आहे. त्यातलं मी निम्म तूप इथं घालून घेतलं. आणि या तुपामध्ये आपण आता ड्रायफ्रूट्स जरा रोस्ट करून घेऊ. आता इथे मी काजू, बदाम आणि पिस्ता आपल्या आवडीप्रमाणे इथं प्रमाण घ्यायचं आहे. इथं हे ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही कमी अधिकही करू शकता. अगदी मिनिटभर आपल्याला इथं हे ड्रायफ्रूट चांगले परतून घ्यायचे आहेत. थोडंसं हलकासा कलर यायला लागला की काढून घ्यायचे. आता बघा हे ड्रायफ्रूट्स चांगले परतले गेले आहेत आणि इथं मी हे काढून घेतले आहेत. असे ड्रायफ्रूट्स परतून घेतले की शिऱ्यामध्ये ते खायला छान लागतात. तर त्याच तुपावर इथं 1 वाटी मी जाड रवा घेतला आहे, तोही घालून घेते. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि कमी फ्लेमवरच हा रवा आपल्याला एकसारखा असा हलवत व्यवस्थित छान भाजून घ्यायचा आहे. या रव्याला 2 ते 3 मिनिटं चांगले भाजून घेतलं की बघा रवा हळूहळू चांगला फुलायला लागलेला आहे आणि रव्याचा कलर सुद्धा बदललेला आहे. इथे तुम्ही पाहू शकताय बघा आपला रवा 2 ते 3 मिनिटं चांगला भाजून घेतला आहे. मी थोडंसं तूप घालून घेते. 1 वाटी रव्यासाठी अर्धा वाटी तूप मी या शिऱ्यासाठी इथं वापरणार आहे. आणि 1/4 वाटी पाणी आणि 1/4 वाटी दूध हे प्रमाण अगदी अचूक आहे. इथं जाड रवा वापरला आहे, त्यामुळं पाण्याचं आणि दुधाचं प्रमाण मी थोडंसं वाढवलेलं आहे. बघा रवा असं छान भाजून झालेला आहे. इथं रवा आपल्याला जास्त लाल करायचा नाही. आणि जे दूध आणि पाणी हे मिश्रण चांगलं उकळून घेतलेलं आहे ते मी इथं घालून घेते. दूध आणि पाणी असं थोडं थोडं रव्यामध्ये घातलं की बघा रवा चांगलं फुलायला लागतो. आता हे मिश्रण चांगलं उकळत आहे. गॅसची फ्लेम ही मध्यम आहे आणि थोडंसं आता हे 2 ते 3 मिनिटांसाठी आपण हे झाकून ठेवू, म्हणजे या रव्याला चांगली वाफ मिळते आणि रवा अजून चांगला एकदम फुलला जातो आणि चांगला शिजलाही जातो. पहा 3 मिनिटांनंतर झाकण काढलं तर दूध आणि पाणी हे सगळं रव्याने शोषून घेतलेलं आहे आणि हा रवा थोडा मऊसूत झालेला आहे. आता इथं या शिऱ्याला थोडंसं हलवून घेते. तिथं 1 वाटी रवा घेतला आहे, तर इथं 1/2 वाटी साखर मी घालत आहे. आता इथं साखर आपण घालून घेऊ. आंब्याचा रस कितपत गोड आहे यानुसार इथं साखरेचं प्रमाण घालायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी किंवा जास्तही घेऊ शकता. आता 1 चमचा तूप मी शिल्लक ठेवलं होतं ते तूपही घालून घेते. असं शेवटी जरा तूप घातलं की अजिबात हा शिरा चिकट होत नाही आणि दिवसभर मऊसूत राहतो. आता इथेच आपल्याला आंब्याचा रस सुद्धा घालून घ्यायचा आहे. मी आंब्याचा रस 1 वाटीपेक्षा जास्त घेतला आहे. निदान आंब्याचा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी रस हा घ्यायचाच आहे. त्यापेक्षा जास्त घेतला तरीही चालतो. आंब्याचा शिरा बनवतोय त्यामुळे आंब्याचा फ्लेवर छान आलाच पाहिजे. हा बघा आंब्याचा कलर सुद्धा किती मस्त आला आहे. इथे आपण कोणतेही आर्टिफिशियल कलर किंवा इसेन्स वापरणार नाही.
ओरिजिनल आंब्याचा रस वापरून आंब्याचा शिरा अगदी मस्त लागतो खाण्यासाठी. आता कोमट दुधामध्ये थोडं केशर सुद्धा मी भिजू घातलं होतं, तेही घालून घेते आणि परत 2 मिनिटांसाठी झाकण ठेवू. त्यामुळे जो आंब्याचा रस आपण या शिऱ्यामध्ये घातला आहे तो सगळीकडे मिक्स होतो आणि आंब्याच्या या शिऱ्याला छान आंब्याचा फ्लेवर येतो. आणि पहा, आपल्या या शिऱ्याला छान चमक सुद्धा आली आहे. शेवटी थोडंसं 1 चमचा तूप घातल्यामुळे या शिऱ्याला छान चमक येते आणि हा आंब्याचा शिरा छान लुसलुशीत होतो. आणि जे ड्रायफ्रूट्स आपण रोस्ट करून ठेवले होते तेही आता निम्मे घालून घेते आणि थोडंसं हलवून घेऊ. बघा, पाणी आणि दूध व्यवस्थित अचूक प्रमाणात वापरल्यामुळे आपला हा शिरा अजिबात कोरडा झालेला नाही. आणि बघा, छान वाफ सुद्धा मिळाली आहे. त्यामुळे एकदम लुसलुशीत दाणेदार असा हा आंब्याचा शिरा इथं तयार झालेला आहे. आणि हा दिवसभर जरी असाच ठेवला ना तरी सुद्धा हा लुसलुशीत एकदम मऊ राहतो. आणि असा 1 मिनिटभर थोडा परतून घ्यायचा. जर यात ओलावा असेल ना तरी सुद्धा व्यवस्थित हा ओलावा दूर होतो आणि हा शिरा एकदम छान लुसलुशीत तयार होतो. मी आंब्याचा शिरा आहे त्यामुळे वेलची पावडर इथं घातली नाही. तुम्हाला जर घालायची असेल तर इथं शेवटी इथं वेलची पावडर इथं तुम्ही घालू शकता. पहा, किती दाणेदार आपला हा आंब्याचा शिरा तयार झालेला आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळला जातो आणि या आंब्याच्या शिऱ्याचं कलर आणि टेक्स्चर अगदी परफेक्ट आलेला आहे. हा शिरा तुम्ही घरी कोणी पाहुणे येणार असतील त्यावेळेसही बनवू शकता, देवाला प्रसाद म्हणूनही बनवू शकता किंवा मुलांना आयत्या वेळी भूक लागते त्यावेळेसही बनवू शकता. खायला एकदम भारी लागतो. नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा. धन्यवाद.